सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. हॅलो नमस्कार. गेले 2 दिवसापासून आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय की आपल्या महाराष्ट्राचे आणि मानदेशी, ज्याला मानदेशी कोहिनूर हिरा मानला जातो, असे आयकर आयुक्त माननीय सचिन मोटे साहेब यांच्यावरती गेल्या 2 दिवसापासून अनेक प्रकारचे आरोप केले गेलेले आहेत. स्वतः स्थानिक आमदार यांनी विधानभवनामध्ये लक्षवेधी लावून जो प्रश्न उपस्थित केला होता की मोटे साहेबांनी 2000 कोटीचा घोटाळा केला आहे, तर मी ह्या मताशी सहमत नाही आहे. कारण का माहिती आहे का, मोटे साहेबांना गेले मी 10 वर्षापासून ओळखतो आहे आणि गेले 10 वर्षापासून मी त्यांचं काम बघतो आहे. कारण मोटे साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की हे दिन दुबळ्या आणि गरिबांचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारं नेतृत्व आहे. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर यांच्या माध्यमातून आजपर्यंत जे समाजकार्य झालेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर किती गेलेलं आहे. छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज आटपाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये 1 नवं 2 नवं तब्बल 3 MPSC UPSCच्या अकॅडमी आहेत आणि ह्यांनी आजपर्यंत कुठला नेता घडवला नाही आहे, पण अनेक अधिकारी घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करणे हे शोभण्यासारखं नाही आहे. मी स्थानिक आमदाराला एवढी विनंती करतो की आपण त्यांच्या मताशी सहमत न होता आपण यांच्यापेक्षा चांगलं कार्य काय ते करून दाखवावं आणि ह्यांना सपोर्ट करावा आणि दोघांनी सपोर्ट म्हणून ते आमच्या समाजाचं नाव उज्ज्वल करावं. विशेष सांगायचं म्हणलं तर राहुल हजारेसारखे व्यक्तिमत्व आज मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे परप्रांतीयांनी पूर्ण अड्डा तयार केलेला आहे आणि पूर्ण पश्चिम नगरामध्ये, महानगर जो पश्चिम आहे त्या पश्चिम महानगरामध्ये पूर्णतः मारवाडी लोकांचं आणि गुजराती लोकांचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामध्ये मराठी उद्योजक तयार होत नाही आहे. आणि असल्या तळागाळातून किंवा ग्रामीण भागातून जाऊन एक तरुण व्यक्ती आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करून एक मराठा उद्योजक किंवा मराठी उद्योजक म्हणून निर्माण झालेला आहे आणि त्या उद्योजकाला बदनाम करण्याचं काम होऊ नये ही मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी